विचार आहे पुढच्या भविष्य काळात असं आहे की आपले साहेबांचं तर धोरण चांगलंच आहे. शिंदे साहेबांचं, उपमुख्यमंत्री साहेबांचं तर धोरण चांगलंच आहे. कारण की लाडकी बहीण योजना याच्यामध्ये भरपूर जणांना सवलती भेटलेल्या आहे. त्यांना त्यांचे सगळं काही व्यवस्थित चालू आहे. तर त्या पद्धतीने म्हणजे शिंदे साहेबांचं धोरण चांगलं असल्यामुळं मी त्या पक्षात प्रवेश करत आहे. माझ्या असंख्य भावा मित्रांसोबत आमच्या आया बहिणी बी परत माझ्याबरोबर सगळ्यांची गंभीर साथ आहे मला. आणि जे बघतोय आमच्या एरियातून तर शक्यतो लोकांना बेरोजगार नाही आहे. आणि आपला जो कामगार वर्ग आहे, शिडका हा कामगार वर्ग आहे आपला पूर्णपणे. आणि इथं काय बेरोजगार नसल्यामुळे आता खूप दिवसापासून जे आपलं पेलिकन पार्क आहे ते असंच पडलेले 10 ते 15 वर्ष झालेले. तिथं फक्त येतात ते नारळ फोडतात ते आणि पुढं काही कामच होत नाही आहे. तर सगळ्या माझ्या इथल्या भाऊ बहीण माता भगिनी म्हणे की इथनं कोणीतरी आपला एक उमेदवार हक्काचा पाहिजे आणि जितू भाऊ तुम्ही एक प्रयत्न करा म्हणे. आणि ते एक म्हणताना प्रयत्न देते परमेश्वर. त्या हिशोबाने मी मग सगळ्यांना विचारून आपले साई सेवक मित्रमंडळ आहे की जे 18-19 वर्षापासून आपण साई पालखी काढतो आहे, त्याच्यानंतर सगळे सामाजिक कार्य आपण इथून करतो. तर त्या हिशोबाने म्हटलं चला मग एक सुरुवात करून टाकू चांगल्या याला. आणि योगायोग असा झाला की शिंदे साहेबांचा आज दौरा होता. त्या दौऱ्यामध्ये मग आमचे विनोद भाऊ कदम आहे जे पुण्याला असतात, ते नगरसेवक आहे. मग त्यांच्या अनुषंगाने मी पूर्णपणे सचिन भाऊ आहे, आमचे पूर्ण मित्रपरिवार आहे, भाऊ सगळे भाऊ लोक आहे माझे. हे सगळ्यांनी मला म्हणे तुमच्या खांद्याला खांदा देऊन आम्ही तुझ्यासाठी प्रयत्न करू म्हणे. तर तिकिटापासून आणि सगळ्याच गोष्टीपासून. तर अशा हिशोबाने मी शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहे. साधारणतः किती युवक आपल्याबरोबर प्रवेश करत आहे? तरी साधारण आपल्याबरोबर तरीसुद्धा 200-300 युवक आहे, महिला आहे. त्याच्यामध्ये सगळ्यांचा आपण प्रवेश घेणार आहोत. कोणत्या प्रभागातून तुम्ही निवडणूक लढवता? आपण 29 मधून इच्छुक आहोत.